नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. पहिल्यांदा तुमची माफी मागतो, कारण पाकिस्तान सामन्यानंतर जो मी मॅच रिपोर्ट सादर केला त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच्या दिवसात रिपोर्ट सादर केला नाही, कारण जरा कठीण प्रवास कोलंबो टू चेन्नई टू मुंबई टू अहमदाबाद असं करायला लागला आणि त्याच्यामध्ये दमणूक फार झाली. त्यामुळे कालचं सादरीकरण मला करता आलं नाही. पण राहू देत, रात्री मी अहमदाबादला पोहोचलो आणि त्याच्यानंतर एक धमाल सामना बघितला. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कुठलीही मोठी स्पर्धा असू देत, त्याला रंग तेव्हाच भरतो जेव्हा अनपेक्षित धक्कादायक असे निकाल लागतात. चालू विश्वचषकामध्ये बऱ्याच वेळा असं झालं की मोठ्या संघांना अनुभवी संघांनी अगदी घाम फोडलेला होता. अमेरिकेने भारताला फोडला होता, नेपाळने इंग्लंडला फोडलेला होता, नेदरलँड्सनी पाकिस्तानला फोडलेला होता, परंतु रिझल्ट हा अपेक्षितच लागला. परंतु जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला मारलं त्यावेळेला विश्वचषक हल्ला आणि मी तर म्हणेन की कात टाकून तयार झाला असं म्हणायला लागेल, कारण त्यांनी एक प्रकारचा फ्रेशनेस या वर्ल्ड कपला आला. आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ हा दडपणाखाली आलेला होता. ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. इनफॅक्ट दरवेळेला मी असं पाहिलेलं आहे की अडचणीच्या काळामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचं धाडस ते दाखवतात. आणि म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना बघायला मी अगदी टी व्हीला चिकटून बसलेलो होतो. काय मॅच झाली आहे, अफलातून मॅच झाली. कारण सुरुवात दणकट केलेली होती ऑस्ट्रेलियानी. अपेक्षेप्रमाणे ट्रॅव्हिस हेड सटासट मारत सुटलेला होता. आणि मार्स जो आहे, जो T20 क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून मोठे फटके मारण्याची ताकद ठेवतो, कॅप्टन आहे तो ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी आणि ट्रॅव्हिस हेडनी अशी काही जबरदस्त सुरुवात ऑस्ट्रेलियाला करून दिलेली होती की वाटत होतं श्रीलंकन संघ चांगलाच अडचणीत येणार. परंतु खेळामध्ये नाट्यमय कलाटण्या मिळतात. ही शतकी भागीदारी तुटली आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. कारण मधल्या फळीमध्ये अक्षरशः गाळण उडाली. जे महत्त्वाचे बॅट्समन समजले जात होतात ते पटापट आऊट झाले. आणि त्याचबरोबर अफलातून फिल्डिंग ही श्रीलंकन फिल्डर्सनी केलेली आहे. त्याच्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचा पथुम निसंकाने पकडलेला कॅच, जॉन्टी रोड्स सुद्धा त्याला उभं राहून टाळ्या वाजवेल असं मी वर्णन करेन. अफलातून कॅच पकडलाय. त्या कॅचकडे तुम्ही परत एकदा बघा, कारण मी तुम्हाला सांगतो, कॅच पकडणं एक गोष्ट असतं. कित्येक वेळेला कॅच पकडल्यानंतर फिल्डर कोपरावरती लँड होतो आणि मग त्याचा हाताला झटका बसतो आणि बॉल हातातनं बाहेर पडतो. पथुम निसंकानी हवेमध्ये तो बॉल तर पकडलाच आणि तो हवेमध्येच फिरला आणि पाठीवरती लँड होऊन तो उभा राहिलेला होता. याला ॲथलेटिसिझम म्हणतात. आणि अफलातून कॅचचं ते लक्षण होतं, त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीचं ते लक्षण होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, श्रीलंकेच्या एका महत्त्वाच्या पथिरानाला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला आणि 4 बॉल टाकून तो तंबूत परतला. पण त्याच्यातनं हाय खाल्ली नाही श्रीलंकन खेळाडूंनी आणि ते उलटं अजून त्वेषाने बॉलिंग करू लागले आणि एक शिकार ते करत गेलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ त्यांनी आऊट काढला. 182 धावांवरती त्यांना रोखलं, तरी हा धावफलक एकदम छोटा नव्हता. गडबड एकच होती, ऑस्ट्रेलियाकडे जे आत्ता T20 वर्ल्ड कपला घेऊन आलेले बॉलर आहेत हे थोडेसे मला कमजोर वाटतात, थोडेसे घरकानं घाटका वाटतात. का तुम्हाला सांगतो, एकीकडे त्यांच्याकडचे जे फास्ट बॉलर आहेत त्यांना वर्ल्ड कप खेळण्या एवढा अनुभव नाही आहे. दुसरीकडे जे त्यांचे अनुभवी बॉलर आहेत, मग तो स्टॉयनिस असू देत, तो झॅम्पा असू देत, तो मॅक्सवेल असू देत, या लोकांचं आता प्राईम जे आहे ते मागं पडलंय असं माझं तरी मत आहे. आणि श्रीलंकाच्या विकेटवरती सेकंड बॅटिंग करत असताना पॅली केलेला हा सामना होता. तिथं जर का बॉल बॅटीत यायला लागला तर वेगळी गोष्ट दिसून येते. आणि काल बॅटिंग जी केली आहे पथुम निसंकानी आणि कुशल मेंडिसनी, अफलातून क्लास बॅटिंग त्यांनी केली. कुठलेही शॉट मारताना ते दचकले नाहीत, बिचकले नाहीत. इनफॅक्ट त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास दिसत होता. बाहेर बॉल फेकून देत असताना सुद्धा मनगटाचे झटके जे त्यांनी दिले अफलातून होते. आणि 360 डिग्री म्हणजे मैदानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये त्यांनी फटकेबाजी केली. पथुम निसंकाचं अजून एक कौतुक, शतक तर त्यांनी केलंच, पठ्ठ्या शेवटपर्यंत उभा राहिला विकेटवरती, मॅच जिंकूनच परत आला. त्यामुळे श्रीलंकन टीम व्हेरी वेल प्लेड. आत्ता तिथे 2 भारतीय माजी प्रशिक्षक त्यांच्यासोबत आहे.
श्रीधर आहे आणि त्याच्याबरोबर विक्रम राठोड आहे. जयसूर्याला ते साथ देत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा होता आणि खचाखच भरलेल्या पॅलिकेले स्टेडियमचे श्रीलंकन प्रेक्षक तर आनंदाने बेभान झालेले होते. हा सामना श्रीलंकेने नुसता जिंकलेला नाहीये. 182 धावांचा पाठलाग, 2 का 3 विकेटच घालवून आणि त्याच्याबरोबर 2 संपूर्ण ओव्हर स्पेअर ठेवून हा सामना जिंकलाय. आता या क्लिपच्या मी अजून एका महत्त्वाच्या पॉईंटकडे येतो. ऑस्ट्रेलियन टीम जी गेल्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळायला आलेली होती, त्यावेळेलाच त्यांच्या काही पत्रकारांना मी म्हटलं होतं की तुमची टीम मला बरोबर वाटत नाही. ते म्हणले का? म्हटलं T20 क्रिकेट बदललेलं आहे, अजून 30 लोक तुम्ही घेऊन येत आहेत ज्यांची सर्वोत्तम काळ हा मागं पडलेला आहे. त्यातही माझा राग नाही आहे कोणावरती, परंतु ग्लेन मॅक्सवेल सारखे खेळाडू ह्यांना मी गाजर खेळाडू म्हणतो. गाजर म्हणजे काय? असं तुम्ही काठीला लावून गाजर लावलेलं आहे, ते दिसतं आपल्याला, सतत वाटतं की आपल्याला खायला मिळेल, परंतु आपल्यातलं त्याच्यातलं अंतर हे कधीच कमी होत नाही. ग्लेन मॅक्सवेल हा जगातल्या तमाम फ्रँचायझींना वर्षानुवर्ष गाजर दाखवत आलेला आहे. 6 मासी तो काहीतरी एक अफलातून इनिंग खेळतो, त्याची चर्चा होत राहते आणि नंतर तो फिल्डर अफलातून आहे, शंकाच नाही. तो चांगला ऑलराऊंडर आहे, मला ते म्हणायचं नाही, पण बॅट्समन म्हणून त्याच्यावरचा भरोसा संपूर्णपणे उडालेला आहे. तो कधी कुठला शॉट मारेल, कधी तो आउट होईल हे काहीच सांगता येत नाही. कधी काहीतरी एक अफलातून इनिंग खेळली की त्याच्याबद्दल चर्चा होत राहते, कौतुकाचे पाठ वाहतात आणि नंतर तो परत कित्येक मॅच हा सामान्य कामगिरी करत राहतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याचा सुद्धा सर्वोत्तम काळ कधीच मागे गेलाय. मी नुसतं त्याच्याबद्दल नाही, मला तुम्ही अक्षरशः मोजून बघा. कॅप्टन मार्श सर्वोत्तम काळ मागे गेलेला आहे, स्टॉयनिस आहे, झॅम्पा आहे, मॅक्सवेल आहे. आत्ताच्या टीममध्ये त्यांनी परत स्मिथला घेऊन ते आलेले होते, तो खेळला नाही, पण त्यांचा आणि T20 क्रिकेटचा आता संबंध त्या मानाने राहिलेला नाहीये. भारतीय संघाकडे तुम्ही बघा, तुम्ही सुरुवातीपासून जर का बघितलं तर 2007 साली जे आपले दिग्गज खेळाडू होते ते विश्वचषकाला गेलेले नव्हते. त्याच्यानंतर गेला विश्वचषक जिंकल्यानंतर सुद्धा रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा त्यांना खेळता आलं नसतं का? नक्की खेळता आलं असतं, पण त्यांनी निवृत्ती जाहीर केली. हा तरुणांचा खेळ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सांभाळून खेळण्याचा हा खेळ नाहीये. आणि मागं एकदा मी सकाळच्या लेखामध्ये एक मुद्दा मांडलेला होता की चिंतेचा मुद्दा मांडलेला होता की चांगल्या क्रिकेटची धुरा बॅटन हे पुढं कोण पळवणार आहे. कारण ॲशेसची जी सिरीज होती ऑस्ट्रेलियाने जिंकली, त्यांनी इंग्लंडला नामोहरम केलं, मान्य आहे मला, पण त्याच्यामध्ये कोण खेळलं, कोणी परफॉर्मन्स केला आणि आता पुढं ऑस्ट्रेलिया कोणाकडे बघू शकतं. हेझलवूड, कमिन्स, स्टार्क हे गेल्यानंतर बॉलंड आहे, नॅसर आहे, परंतु हे सगळ्यांची वय जर का तुम्ही पाहिली तर खूपच वय त्यांची आता वाढत चाललेली आहेत. स्मिथ आहे, हे म्हणजे हे खेळाडू चांगले आहेत का? नक्कीच चांगले आहेत, परंतु त्यांची वय 30-35च्या पुढं गेलेली आहे. अशा वेळेला 20, 22, 25 वर्षाचा एखादा खेळाडू, दणकट खेळाडू, चांगला परफॉर्मन्स करणारा खेळाडू हा तुमच्या संघामध्ये या सगळ्या मोठ्या खेळाडूंबरोबर उभा राहतो, तेव्हा तो संघ मजबूत वाटतो. या बाबतीत भारताकडे ऑप्शन आहेत, ते ऑप्शन मला ऑस्ट्रेलियाकडे दिसत नाही. एकीकडे IPL मधनं भारतीय संघाला एवढे ऑप्शन मिळालेत. आत्ता तुम्ही सलामीची गोष्ट बघा, शुभमन गिल बाहेर आहे, ऋतुराज गायकवाड बाहेर आहे, नंतर श्रेयस अय्यर टीममध्ये नाही आहे, यशस्वी जयस्वाल टीममध्ये नाही आहे, विकेट किपरमध्ये संजू सॅमसन आणि ईशान किशन खेळत आहेत, ध्रुव जुरेल नाही आहे, त्याच्यानंतर शर्मा नाही आहे, त्याच्याबरोबर रिषभ पंत नाही आहे, ध्रुव जुरेल नाही. हे सगळे खेळाडू संघाच्या बाहेर आहेत. KL राहुल सुद्धा चांगली विकेट किपिंग बॅटिंग करतो, तो संघाच्या बाहेर आहे. ही ताकद लक्षात घेतली तर ऑस्ट्रेलियन संघामध्ये ती ताकद दिसते का? IPL मधनं आपल्याला पाठबळ मिळालं, बिग बॅश लीगमधनं त्यांनी कोणाला शोधून काढलं हे मला कळत नाहीये. कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये उगवता तारा, मी उगवता तारा म्हणतोय, तरुण, एकदम तरुण आणि धडाकेबाज मी उदय झालेला पाहिलेला आहे. मायकेल क्लार्कचा, मी रिकी पॉन्टिंगचा उदय झालेला पाहिलेला आहे. त्यावेळेला कळत होतं की हे खेळाडू पुढं जाऊन धुमाकूळ घालणार आणि त्यांनी घातला सुद्धा. तसा खेळाडू ऑस्ट्रेलियनच्या एकंदर सिस्टीममध्ये तरुण खेळाडू आत्ता दिसत नाहीये. बॅटिंगमध्ये दिसत नाहीये, बॉलिंगमध्ये दिसत नाहीये, स्पिन डिपार्टमेंटमध्ये दिसत नाहीये. ही खरी चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट आत्ता डबघाईला वगैरे आलेलं नाहीये. मी उगाच वल्गना करणार नाही, अडचणीत सापडलेला आहे, एवढाच मला मुद्दा मांडायचा होता. कालच्या पराभवानंतर आता
जर का झिम्बाब्वे संघाने आयर्लंड विरुद्धचा सामना गमावला तरच त्यांचं आव्हान कायम राहणार आहे, नाहीतर श्रीलंका आणि झिम्बाब्वे हे सुपर 8मध्ये येणार आहे. एकेकाळी धडाधड विश्वचषकाचे विविध स्पर्धा जिंकत सुटलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला लागलेली ही घरघर आहे असं माझं मत आहे. आणि संघ बदलायची वेळ झालेली आहे, कारण हे जे जुने जाणते खेळाडू आहे यांचा सर्वोत्तम काळ मागं गेलेला आहे असं माझं तरी मत आहे. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा. त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता परत एकदा माझी नजर भारतीय संघाकडे वळवतो. बाय बाय.